महिलांनो, दररोज घरात या गोष्टी करत चला, तुमचे दुर्भाग्य नष्ट होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. महिलांनो, फक्त एवढंच करा, घर पैशाने भरेल. फक्त एवढे नियम पाळा, तुमची प्रगती बघून इतरांना सुद्धा धक्का बसेल. नियम पहिला, खाण्यापिण्याची बंधनं पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा लावा. परिणाम, लक्ष्मी स्थिर होते. 2. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे थोडे मीठ घालून ठेवा. मिठाला पाणी सुटलं ते वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि मीठ बदलावे. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते. नियम तिसरा, सकाळी लवकर उठावे. महिलांनी अंगणात सडा, रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे. सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा, जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा. हे सकाळी लवकर करायचे कामे, मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामे करावीत. नियम चौथा, रोज घराचा उंबरठापासून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. नियम पाचवा, महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवा, उभा ठेवू नका. झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. घरातील मिठाचा अपमान कधीच करू नका. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू देऊ नका, म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे, म्हणून त्याचा मान राखावा. नियम 6, रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेत तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे. परिणाम, आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही आपल्याला कमी पडत नाही. 7. लवंग किंवा कापूर जाळा. आठवड्यातून 2दा घरात धूर करा. मिठाचे पाणी पोहोचण्यासाठी करा. मिठाचे पाणी वापरा, नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशी, मोगरा, मनी प्लांट यांसारखी झाडे ठेवा, यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि ज्या घरातील वातावरणाचा सकारात्मक परिणाम असतो तिथे पैसा, सुख, समृद्धी, यश हे आपोआप खेचले जातात. 8. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते. नियम 9, थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा. यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूने स्वच्छ पाणी प्रवाहित करा. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. नियम 10, मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतो. घर नेहमी स्वच्छ ठेवा. ज्या घरात स्वच्छता असते त्या घरातून लक्ष्मी माता कधीच जात नाही. नियम 11, घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळेच्या भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा. कापुराच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते. नियम 12, पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी तो कापूर जाळून टाका. यानंतरची त्याची जी राख आहे ती वाहत्या पाण्यात वाहू द्या. हा उपाय केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. नियम 13, गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे असते. संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची सुद्धा मांडणी करावी. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नका. तसेच रोज एकदा तरी घरात श्रीसुक्तम किंवा पुरुष सुक्तम यांचे पाठ करून घरातील सर्वांनी अभिषेकाचे पाणी थोडे थोडे तीर्थ म्हणून घ्यावे. 14, घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणारी वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे आणि आज बनवायचे असे करू नका. नियम 15, प्रत्येक शनिवारी अमावस्येला, पौर्णिमेला गोमूत्र टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा. परिणाम, अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही. 16, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. 17, घरगुती त्रास दूर होण्यासाठी लवंग कापुराचा उपाय आहे. कुटुंबातील घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो. यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे. यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते. 18,
अमावस्या असो पौर्णिमा या दिवशी रात्री दहीभात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळदी कुंकू टाकावे व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.